नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती सोनाली शिरोडे। आज आपण क्लास 5 या वर्गातील पेज नंबर 34 या पेजवरचं जो लेसन आहे से यस ऑर नो, म्हणजे या ठिकाणी यस ऑर नो असे उत्तर त्या ठिकाणी आपल्याला देता येतील असे क्वेश्चन हे या ठिकाणी दिलेले आहेत आणि ते क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी कंप्लीट करायचे आहेत। तर लर्न प्रॅक्टिस अँड प्ले धिस गेम हा गेम या ठिकाणी शिकायचा आहे आणि त्याची प्रॅक्टिस करायची। तर ए कंप्लीट द सेंटेन्स इन ईच बॉक्स टू मेक मिनिंगफुल क्वेश्चन्स, या ठिकाणी त्यांनी सेंटेन्स दिलेलं आहे आणि या सेंटेन्समध्ये जिथं डॉट डॉट दिलं तिथं आपल्याला एक वर्ड टाकायचा आणि तो वर्ड टाकून ते सेंटेन्स कंप्लीट करायचं आहे। तर यांनी दाखवलं आहे एम आय ग्रीन, एक सेंटेन्स यांनी करून दाखवलं आहे। तर एम आय ग्रीन, मग या ठिकाणी ग्रीन हा वर्ड या ठिकाणी टाकला आहे, म्हणजे आपल्याला या ठिकाणी सगळे कलरची जी काही नावं आहेत, कलर्स नेम आहेत, हे या ठिकाणी तुम्ही टाकू शकतात। तर मी माझ्या नोटबुकमध्ये टाकलेली आहे आणि त्या कलरच्या नावाखाली अंडरलाईनही केलेली आहे। नंबर 1 एम आय ग्रीन, ग्रीन खाली अंडरलाईन केली। सेकंड आर वी व्हाईट, आम्ही व्हाईट आहोत का? आर यू ब्लॅक, तू ब्लॅक आहे का? इज शी रेड, ती लाल आहे का? इज ही व्हायलेट, तो व्हायलेट कलरचा आहे का? इट इज ब्राऊन, तो ब्राऊन आहे का? आणि आर दे पिंक, ते पिंक आहे का? म्हणजे अशा प्रकारचे क्वेश्चन या ठिकाणी विचारायचे आणि त्याचं यस किंवा नो असं आन्सर हे आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे। त्यानंतर जे सेकंड आहे हॅव आय गॉट व्हील, मला चाक मिळू शकतं का? सेकंड हॅव वी गॉट बॉल, आम्हाला बॉल मिळू शकता का? हॅव यू गॉट बलून, तुम्हाला बलून मिळू शकता का? हॅज शी गॉट टॉप, तुम्हाला भवरा मिळू शकतो का? हॅव आय गॉट व्हॅन, मला व्हॅन मिळू शकते का? हॅज ही गॉट डॉल, त्याला डॉल मिळेल का? हॅज इट गॉट काईट, त्यांना पतंग मिळतील का? हॅव दे गॉट सायकल, हॅव दे गॉट सायकल, त्यांना सायकल मिळेल का? अशा प्रकारे आपण हे क्वेश्चन विचारायचे आणि क्वेश्चन विचारून येस किंवा नो असे आन्सर त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहेत। मग हे जे क्वेश्चन विचारले आहेत, क्वेश्चन विचारताना एक एक वर्ड हा या ठिकाणी टाकायचा आहे, जो मी या ठिकाणी टाकलेला आहे आणि त्या प्रत्येक वर्ड खाली अंडरलाईन ही या ठिकाणी केलेली आहे। मग व्हील, बॉल, बलून, टॉप, व्हॅन, डॉल, काईट आणि सायकल हे सर्व वर्ड या ठिकाणी मी फिलअप केलेले आहेत। त्याच पद्धतीने जो तिसरा पार्ट येतात त्यातला डू आय इट माईस, डू आय इट माईस, मला उंदीर खाता येईल का? आय इट माईस, डू आय इट माईस, मला उंदीर खायला मिळू शकतो का? सेकंड डू वी वर्क इन युअर ऑफिस, आम्ही तुमच्या ऑफिसमध्ये काम करू का? डू यू पुश युअर कार, तुमची कार लोटू का किंवा ढकलू का? डज शी वॉश हर क्लोथ, ती तिचे स्वतःचे कपडे धुवू शकते का? डज ही कॅच द बॉल, तो बॉलची कॅच घेऊ शकतो? डज ही टेल अबाउट इंग्लिश, ते इंग्लिशविषयी काही सांगू शकता का? आणि डज दे टोल अबाउट क्रिकेट, त्याचप्रमाणे ते क्रिकेटविषयी काही बोलू शकता का? असं या ठिकाणी क्वेश्चन या ठिकाणी विचारायचे आणि क्वेश्चन विचारून त्यानंतर समोरचा जो स्टुडंट असेल तो आपल्याला येस किंवा नो असे आन्सर त्या ठिकाणी देणार आहे। आणि अशा प्रकारे हे क्वेश्चन आणि आन्सर्स या ठिकाणी आपल्याला हा गेम खेळायचा आहे की एका स्टुडंटने क्वेश्चन विचारायचा आणि दुसऱ्या स्टुडंटने त्या ठिकाणी आन्सर द्यायचं। त्यानंतर बी भाग आहे रीड अलाउड द वर्ड्स इन ईच सेट, या ठिकाणी वर्डचा सेट दिलेला आहे तो या ठिकाणी रीड करायचा आहे। मग पहिला जो सेट दिला आहे तो आहे बर्ड्सचा, मग याचे बर्ड्स कोणते कोणते? पॅरट, क्रो, स्पॅरो, आऊल, डक, क्रेन, हे सर्व काय आहेत? बर्ड्स। त्यानंतर ॲनिमलचं सेट दिलेलं आहे, ॲनिमलमध्ये कोण कोण येतं? स्क्विरल, माऊस, एलिफंट, लॉयन, कॅट, डॉग। त्यानंतर व्हेकल्समध्ये काय येतं? व्हेकल मीन्स वाहने जी तुम्ही चालवतात, मग बस, मोटरसायकल, ऑटो रिक्षा, मोटरबाईक, एरोप्लेन, बायसिकल।
ही जी वाहनं आहे हे तुम्ही नाही चालवत, पण तुमच्या घरात जेही मोठे असतात ते मात्र हे सर्व वाहनं चालवत असतात. त्यानंतर टॉईज तुम्ही स्वतः खेळतात. मग टॉईजमध्ये काय काय खेळतात? बॉल, बलून, टॉप, डॉल, काईट आणि ट्रायसायकल असे वेगवेगळे टॉईज या ठिकाणी तुम्ही खेळत असतात. त्यानंतर सी बॅग. नाऊ मेक अ ग्रुप ऑफ 5. या ठिकाणी 5 विद्यार्थ्यांचा ग्रुप बनवायचा आहे, इन्क्लुडिंग अ लीडर. त्यातला एक जण लीडर बनेल. द लीडर असाइन रोल टू अदर फ्रॉम एनी वन सेट. आणि जो लीडर आहे तो या ठिकाणी प्रत्येकाला सांगेल की त्यांनी कोणता रोल हा या ठिकाणी प्ले करायचा. दे गेस हू दे आर युजिंग सुटेबल येस नो क्वेश्चन. आणि त्या ठिकाणी क्वेश्चन विचारायचे, येस नो क्वेश्चन विचारायचे, म्हणजे आपण हो किंवा नाही असंच उत्तर देता येईल असे क्वेश्चन्स त्या ठिकाणी विचारायचे. डायरेक्ट क्वेश्चन लाईक एम आय पॅरट आर नॉट अलाउड. या ठिकाणी तुम्ही एम आय पॅरट असा प्रश्न या ठिकाणी नाही विचारू शकत. तर या ठिकाणी तुम्ही काय विचारू शकता? तर कॅन वी फ्लाय, आम्ही उडू शकतो का, असा प्रश्न विचारायचा. हॅव आय गॉट लाँग लेग्स. या ठिकाणी मला लांब पाय असतील का, असा प्रश्न विचारायचा. इज सी ग्रीन, ती ग्रीन आहे का. डज सी से क्वॅक क्वॅक, ती सांगू शकते क्वॅक क्वॅक, किंवा ती क्वॅक क्वॅक असा आवाज काढू शकते का. मग या ठिकाणी असे क्वेश्चन विचारायचे आणि येस किंवा नो असे आन्सर हे त्या ठिकाणी द्यायचे. म्हणजे त्या लीडरने त्या इतर स्टुडंटला क्वेश्चन विचारायचे आणि त्यांनी येस किंवा नो असे आन्सर त्या ठिकाणी द्यायचे. तर अशा प्रकारे हा गेम 5 स्टुडंटमध्ये आपल्याला या ठिकाणी खेळायचा आहे. विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे हा जो व्हिडिओ आहे हा तुम्ही 5 स्टुडंट मिळून खेळू शकतात. आणि हा गेम आहे म्हणून गेम तुम्ही आनंदाने खेळू शकतात. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.